वल्हांडण उपासनेच्या नेमलेल्या पद्धतीशिवाय पापांच्या क्षमेचे वचन प्राप्त करण्याचे दुसरे साधन आहे का? मुळीच नाही. यामुळेच येशू स्वतः शरीरात या पृथ्वीवर आले आणि नवीन कराराचा वल्हांडण स्थापित केला. आपण त्याचा उल्लेख हुकूम, विधी आणि नियम अशा शब्दांनी करतो. तर येशूने वल्हांडण पाळण्याबद्दल काय म्हटले? या आपण लूक अध्याय 22 वर मनन करत राहूया, कारण त्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश आहे. लूक अध्याय 22 वचन 7. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारावयाचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. येशूने आपले प्रमुख शिष्य पेत्र आणि योहान यांना वल्हांडणाची तयारी करण्यासाठी पाठवले. असे का? कारण ते मल्कीसदेक आहेत आणि ते परमेश्वर आहेत. अशी भविष्यवाणी आहे की येशू मल्कीसदेकाच्या रीतीनुसार मुख्य याजक आहे, म्हणून बलिदान मेंढ्यांच्या किंवा बकऱ्यांच्या रक्ताने केले जात नाही. मग ते कशाने केले पाहिजे? ज्याप्रमाणे मल्कीसदेकाने भाकर व द्राक्षरस आणला, त्याचप्रमाणे त्यांनी भाकर व द्राक्षरस आणून सर्व मानवजातीला अनंतकालिक जीवनाचा उत्सव दिला. मात्र परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अनंतकालिक जीवनाच्या या उपासनेत जर आपण सहभागी झालो नाही, तर आपण अनंतकालिक जीवन आणि पापांची क्षमा कधीही प्राप्त करू शकणार नाही. म्हणूनच येशू म्हणाला, हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. जर हे एक निरर्थक कृत्य असते, फक्त भाकरीचा तुकडा खाणे आणि एक प्याला द्राक्षरस पिणे, तर त्याची इतकी उत्कट इच्छा करण्याचे त्याला काही कारण नसते. सर्व प्रकारची थट्टा, तिरस्कार आणि छळ सोसूनही परमेश्वर मानवजातीसाठी तळमळीने झटले आणि आपल्याला तारण देण्यासाठी या पृथ्वीवर आले. जर याचा आपल्या तारणाशी संबंध नसता, तर त्यांनी असे का केले असते? हे खरे नाही का? वल्हांडणाची निश्चितपणे एक नेमलेली वेळ आहे. लेवीय अध्याय 23 वचन 4 मध्ये तारीख स्पष्टपणे नमूद केली आहे. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. या आपण वचन 14 पुढे पाहूया. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. त्यांना वल्हांडण खाण्याची इतकी उत्सुकता का होती? कारण येशू मल्कीसदेक आहे. त्यांना मानवजातीला शिकवून भाकर व द्राक्षरसाने उपासना कशी करावी याचे उदाहरण द्यायचे होते. परमेश्वरास बाप्तिस्मा नको होता. हे खरे नाही का? पण परमेश्वराने पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा घेतला. त्यांनी असे का केले? आपल्यासाठी एक उदाहरण ठेवण्याकरिता. हे सर्व नियम आणि आज्ञा परमेश्वराच्या स्वतःसाठी नाहीत. परमेश्वराने ते स्थापित केले, आपल्याला ते पाळण्याची आज्ञा दिली आणि कसे पाळावे हे शिकवले. परमेश्वरच नियमदाता आहे. आपल्याला पापांची क्षमा प्राप्त व्हावी व स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी हा मार्ग स्थापित केला. त्यांनी स्वतःसाठी वल्हांडण व शब्बात दिवस स्थापित केले नाहीत, हो ना? मग जसे मल्कीसदेकाने भाकर व द्राक्षरस आणले, तसेच पाहूया की त्याचे स्वरूप येशू वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाने मानवजातीला अनंतकालिक जीवन व पापांची क्षमा कशी देतात. या आपण वचन 19 वर जाऊया. मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे काय आहे? हे माझे शरीर आहे, ते तुम्हांसाठी दिले जात आहे. ती केवळ भाकरीचा तुकडा नाही. त्याने माझे शरीर असे म्हणून त्या भाकरीचा अर्थ निश्चित केला. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले. त्याने वल्हांडणाच्या द्राक्षरसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, हा प्याला काय आहे? माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त त्याने ते कोणासाठी ओतले? तुमच्यासाठी ओतले जात आहे. ते मल्कीसदेकाच्या रूपात या पृथ्वीवर आले आणि भाकर व द्राक्षरसाद्वारे पापांची क्षमा व अनंतकालिक जीवन देणाऱ्या सत्याच्या व्यवस्थेविषयी
म्हणजे परमेश्वराच्या नियमांविषयी व विधींविषयी आपल्याला जागृत केले. तर मग आपण या नियमांनुसार व विधींनुसार जगणारे परमेश्वराचे लोक बनले पाहिजे, नाही का? जेव्हा येशूने या सत्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी म्हटले, हा नवीन करार आहे. दुसऱ्या शब्दांत हे एक नवीन वचन आहे. जर वल्हांडण मल्कीसदेकाचा नियम अस्तित्वात नसता तर आज मनुष्यजातीला पापांची क्षमा, अनंतकालिक जीवन, स्वर्गाचे राज्य किंवा तारणाची आशा करता आली नसती. म्हणून आपण जो वल्हांडण पाळतो तो असा वल्हांडण आहे ज्यामध्ये अनंतकालिक जीवनाचे अभिवचन आणि हमी आहे.